अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र। मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या आजच्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये। आज आपल्यासाठी एक खूप असं स्पेशल आहे, कारण आपण प्रेमच तेवढं दिलेलं आहे। इन्स्टावरती 2 मिलियनच्या जवळपास तो रील गेलेली आहे आणि फेसबुकला 1 मिलियनच्या जवळपास आहे। आणि आता आपण जसं की पाहिलेलंच आहे की यूट्यूबला सुद्धा मिलियनच्या जवळपास ती रील गेलेली आहे। हे सर्व आपल्या प्रेमामुळे साध्य झालेलं आहे। आणि आज पुन्हा एकदा आपण त्या काकांच्या जवळ जाऊन पूर्ण अशा ब्लॉग बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये डिटेल मध्ये तुम्हाला माहिती देणार आहे की त्याच्यामध्ये ते जे तुम्ही जे कमेंट केल्या की हँड ग्लोव्ज का वापरत नाही, चमचा का वापरत नाही, ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला तिथे गेल्यानंतर मिळतील। आणि राहिला विषय स्वच्छतेचा असेल किंवा काय तिथे सेफ्टी आहे, जे मी काही गोष्टी बोललो की परेशान होताल, हे प्रत्येक जिल्हा बदलला, स्टेट बदललं की लँग्वेज बदलते, बोलण्याचा टोन बदलतो, त्याचप्रमाणे आमच्या इकडे सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी बोलल्या जातात। त्याच्यामुळे जास्त मनाला लावून घेऊ नका। सगळ्या सविस्तर माहिती आपण तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला देणार आहे। चला, तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी आज व्हिडिओमध्ये येऊन जे आपले व्हायरल काका आहेत, त्यांचं पूर्ण नाव अजिम आहे आणि त्या अजिम चाचाच्या जवळ मी आलेलो आहे आज, कारण तुम्ही भरपूर अशा कमेंट केल्या आणि कमेंट केल्याच्या नंतर मला इथं याला भाग पाडलं, त्यामुळे मी खास आज यांच्या जवळ आलेलो आहे। आणि ज्या तुमच्या मनातल्या शंका आहेत त्या पूर्ण आज आपण दूर करणार आहोत। तर त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, कशा पद्धतीने ते बनवतात, काय सेफ्टी आहे, ह्या सगळ्या गोष्टीची आपण विचारपूस करणार आहोत। या, अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। सोशल मीडिया पे देखे कि आपने बहुत वायरल हो गए आप। हाँ देखिए, ठीक है, देखिए ना, 30 लाख लोगों ने देखे आपको। ठीक है। हाँ, ये कुछ कुछ लोगों के कमेंट आ रहे थे हाँ कि जैसे कि आप ये इकडे दाखवा एक मिनट, किती झाले? लोगों का कुछ कहना आ रहा था हाँ बोलो की ना। तुम्ही हे पातेल्यामध्ये जे भेळ जे बनवता हाँ, ते चमच्याने वगैरे का बनवत नाही आणि हँड ग्लोव्ज का वापरत नाही? मी आज 25-30 वर्षापासून भेळ बनवतोय आणि माझ्या ज्या हातात जसं घरी चुलीवर भाकर होती तशी भेळ माझ्या हाताने होती आणि मी चमचा वापरला, पण चमच्याने शक्य नाही आणि चव येत नाही। जसं चुलीवर भाकर होती गॅसवर नाही तशी हातानेच भेळ चव येते आणि माझ्याजवळ दुसरा बसला तरी चव येणार नाही। आता इथे तुम्ही बघू शकताय, मटकी आहे ही पूर्ण, आणि ही मटकी सुद्धा घरीच ही ह्यांनी उकडून आणलेली आहे। वटाणे सुद्धा आहेत, तुम्ही इथे बघू शकताय, शेव असेल, बालुशाही असेल, फक्त हे मुरमुरे सोडता सगळं टोटली त्यांनी हाताने बनवलेलं आहे घरी त्यांच्या। आणि विशेष म्हणजे इथे जेवढं काही आता तुम्ही बघू शकता, आता इथे भेळ बनवायला ते सुरू करणार आहेत, ते तुम्ही बघा कशा पद्धतीने, कारण एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये चमच्याने मिक्स करून ते बनवणं शक्य नाही, त्याच्यामुळे आता पूर्ण तुम्ही बघू शकता। आता त्याचा बनाव थोडा कट कर 2 मिनिटात। तर आता ह्या ठिकाणी भेळ बनायला सुरुवात झाली आहे। आता बघा, त्यांनी ते पूर्ण हाताने कालवावं लागतं, ते असं नाही की हात घाणेरडा आहे वगैरे, काय, हात वगैरे स्वच्छ धुवून वगैरे करून ते बघा। आता ते एवढे जे मसाले जे टाकायचे त्याच्यामध्ये, ते संपूर्ण मसाले जे आहेत जे ते मिक्स करताय हाताने, त्याची क्वांटिटी तुम्ही बघा। मग ते चमच्याने करणं शक्य आहे का नाही हे तुम्ही मला सांगा। ये सब घर का बनाया रहता क्या आपने? हाँ, सब घर का है। शेव, वटाना, सब। तो इसमें बस अपना चुरमुरे अपन ने बिकट लाए ले, नहीं तो बाकी सब घर का बनाया हुआ। आपका पूरा नाम बोलो। नाम सैयद अजीम सैयद रियाजुद्दीन। आता ह्या ठिकाणी ही भेळ बनलेली आहे आणि जे लोक खातायत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। या इकडे दादा, तुम्ही कुठून येतात इथे भेळ खाण्यासाठी? बरं, कोरडेवाडीहून आलात, किती दिवस झालं तुम्ही भेळ खाताय? एक कमीत कमी 20 वर्षापासून मी ते भेळ खातोय। बरं, हे काका जे हाताने जे भेळ बनवताय, तर तुम्हाला त्याच्या ते जे हाताने भेळ बनवतात, तुम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं का?
हो अशी बेळ आहे का हा. ऑल इंडियात बी होत नाही. मी एकटा 200-250 रुपयाची बेळ खातो एकटा गबरू. आणि ऊस तोडून मी तेव्हा मी 6 महिन्याची ऊस तोडून आलो का तरी पण एकदा बेळ इथं खाल्ली की माझा सिनबागच होतो. बरं. ते बोलू शकत इथे इथे लहान बाळ सुद्धा आहे, आपण बघू शकतोय. आणि त्या लहान मुलाची सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. भैया काय नाव आहे तुझं? मयूर. मयूर. अच्छा, कधीपासून येतोस तू इथं खायला? वर्ष झालं. 1 वर्ष झालं. बरं, राहायला कुठे आहे? देवरी. हा? झोपडपट्टीवर. इथे झोपडपट्टीमध्ये राहतो. अच्छा. तर बघू शकता इथे लहान मुलं सुद्धा भेळचा आस्वाद घेताना तुम्हाला दिसत आहेत आणि वयोवृद्ध सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा यंग जनरेशन सुद्धा आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. भैया 2 मिनिटं वेळ पाहिजे. कधीपासून तुम्ही भेळ खायला येता काकाजवळ? मी 5-6 वर्ष झाले तू भेटलो. 5-6 वर्ष झाली. अच्छा, भज्याची क्वालिटी आणि भेळची क्वालिटी कशी आहे? भजीची नाही आहे, त्याची क्वालिटी 1 नंबर आहे यांच्याविषयी, म्हणून आम्ही 5-6 वर्षापासून येतो इथं. बरं, तर इथं हे जे भेळ बनवतायत बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आलं की हाताने बनवताय वगैरे, तर तुम्हाला काय त्याच्यावर काय बोलायचं का? चमच्याने का बनवत नाही, हँड ग्लोव्ज का वापरतात, असं म्हणजे अशा काही बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या. तर तुमची काय प्रतिक्रिया यावर? आमची काय प्रतिक्रिया आहे, त्यांच्या हातात जसं चव आहे ते चमच्याला त्याला चव नाही, त्याच्यामुळे ते हाताने बनवते, त्याच्यामुळे आम्हाला आवडते. स्वच्छता आहे का? स्वच्छता आहे. आहे ना. दादा तुम्ही कुठून आलात? गाठेवाडी. काटवाडी. अच्छा, तिकडे बघून बोला. तर किती दिवसापासून तुम्ही खाताय? 5-6 वर्ष झालं. 5-6 वर्ष. काही तुम्हाला असं चेंज वगैरे वाटते का काही असं? नाही काय बदललं बरं, चमच्याने केले तर काही असं तुम्हाला असं बदल वाटेल का नाही वाटेल? नाही. चमच्यानं का हाताने चांगलं वाटतं. हाताने चांगलं वाटतं ना. कारण काय आहे, हा आठवडी बाजार आहे मित्रांनो, आणि आठवडी बाजारामध्ये इथं पूर्ण ग्रामीण भागातील लोक इथे येतात आणि इथे आल्याच्या नंतर ह्या भेळचा आस्वाद घेतात. त्यामुळे चमच्याची चव काय आणि हँडग्लोवची चव काय इथे काय आम्हाला ग्रामीण भागात लोकांना काय वाटत नाही, कारण इथं क्वालिटी पण आहे, क्वांटिटी पण आहे आणि टेस्टिंग पण आहे. त्यांची इथं मुलं पण आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. इथं दुसरे आणखीन हे मुलं आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. भैया कुठून आलात तुम्ही खायला? पिंपळगाव. पिंपळगाव. बरं, काय कशी क्वालिटी वाटते? चांगली वाटते. बरं, हाताने जे बनवताय करताय, मी वारंवार हेच प्रश्न विचारतो तुमच्या मनातल्या शंका काढण्यासाठी. नाही चांगलं बनवते. चांगली क्वालिटी ना. हा. तर इथे त्यांचा मुलगा आहे, आपण त्याच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. हे बघू शकताय, ही गोड शेव आहे, पापडी आहे, चिवडा आहे, नायलॉन आहे, शेव आहे, बालुशाही आहे आणि पेढा चिवडा देखील आहे, जिलेबी सुद्धा आहे, बुंदी आहे, भजी आहेत. क्या नाम है भैया? सैयद अजहर. अजहर भाई, इधर अब्बा का वीडियो देखे कि नहीं आपने? वायरल हुआ? देखे ना, बहुत वायरल हुआ. कैसा लगा वायरल होने के बाद? बहुत अच्छा लगा. अब कुछ लोगों के ऐसे कमेंट आ रहे हैं कि वो तो हाथ से नहीं बनाते, ऐसा चमचे से बनाते, ऐसा कुछ. क्वांटिटी बड़ी है ना अपनी. हाँ. क्वांटिटी छोटी नहीं है ना, हाथ से नहीं बना सकते. तो हाथ में और अभी चमचे तो मशीन लाने का चालू है हमारा. मशीन से लाने का डायरेक्ट. हाँ? मशीन लाने की अभी डायरेक्ट. आता यांच्या मुलाचं म्हणणं असं आलं आहे की मशीन आणणार आहोत आणि मशीन आणली तरी काकांच्या हाताची चव कुठे लागणार नाही. ह्या ठिकाणी बघू शकता सगळीकडे बाजारामध्ये दुकानं लागलेले आहेत आणि तेल जे वापरतात ना, ते तेल सुद्धा त्याच प्रकारचं त्याच क्वालिटीचं तेल आहे. आणि भजे बघू शकता तुम्ही, हे हिरा बेसनचे आहेत, हे साधारण बेसनचे आहेत, जसे आपलं बजेट असेल त्याप्रमाणे आहे. आणि सेपरेट दुकान आहे. भेळचं काउंटर वेगळं आहे, शेवचुड्याचं काउंटर आहे. तुमचं काय नाव आहे? सैयद इरफान. अच्छा इरफान भाई, आपका स्टॉल अलग है, उनका स्टॉल अलग है? ये अलग लगाते हैं हम लोग, गर्दी होती है इसके लिए, हमारे को गर्दी होती है ना. हाँ हाँ. तो देने को नहीं आता है. तो ये सब घर का बनाया हुआ है क्या? पूरा हम हाथ से बनाते हैं घर पे. बघू शकताय. त्याच्यामुळे कमेंट करण्याच्या अगोदर लक्षात द्या आणि लक्ष दिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की हे पूर्ण मी जे आज आलेलो आहे एवढ्या सकाळी लवकर येते बाजारामध्ये, खास तुमच्या कमेंट केल्यामुळे मी आलोय. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची झाकाझुकी केलेली नाही. जेवढे लोक इथं बसलेले आहेत, जेवढे लोक खातायत,
त्या सगळ्यांशी आपण बातचीत केलेली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केल्याच्या नंतर हे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. आणि ही मटकी आहे जी हाताने ही घरी उकडून बनवलेली आहे. आणि याच्यामध्येच तुम्हाला सांगतोय की तुमच्या आग्रा खातर मी ते बाजारामध्ये एवढ्या लवकर सकाळी आलेलो होतो. तर मित्रांनो, हे त्यांचं दुकान आहे आणि दुकानाच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी बाजार भरलेला आहे पूर्ण. आणि जर तुम्हाला यायचं जर असेल तर विड्या यांचं पूर्ण ठिकाण सांगतो आणि कुठे अवेलेबल असतात हे सुद्धा तुम्हाला सांगतो. विड्याला प्रत्येक शनिवारी ते बाजारामध्ये स्टॉल लावण्यासाठी येतात. रविवारी नेकनूरला ते स्टॉल लावतात. हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. जर तुम्हाला यायचं असेल, व्हिजिट करायची असेल तर तुम्ही नेकनूरला संडेला व्हिजिट करू शकता आणि सॅटरडेला तुम्ही इथे शनिवारच्या बाजारामध्ये व्हिजिट करू शकता. आजिमभाई म्हणून त्यांचं नाव आहे. आणि ह्या साईडला विड्यामध्ये आल्याच्या नंतर समोरून तुम्ही अगदी इकडे येऊ शकता. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करा. धन्यवाद.